मुंबई के मेयर ऋतु तावड़े को धमकी भरा ईमेल मिलने के बाद प्रशासन और सुरक्षा एजेंसियां अलर्ट हो गई हैं। ईमेल में मेयर की गाड़ी, उनके कार्यालय कक्ष, मुख्यमंत्री कार्यालय और मुंबई स्टॉक एक्सचेंज भवन को बम से उड़ाने की धमकी दी गई है। ईमेल में खालिस्तान नेशनल आर्मी के नाम का भी उल्लेख किया गया है। धमकी मिलने के बाद महानगरपालिका मुख्यालय और अन्य संबंधित स्थानों पर सर्च ऑपरेशन चलाया गया तथा सुरक्षा व्यवस्था कड़ी कर दी गई है। फिलहाल कोई संदिग्ध वस्तु बरामद नहीं हुई है, लेकिन पुलिस और सुरक्षा एजेंसियां पूरी तरह सतर्क है। साथ ही धमकी भरा ईमेल भेजने वाले की पहचान और गिरफ्तारी के लिए जांच तेज कर दी गई है। इस बीच मेयर ऋतु तावड़े ने कहा है कि वे ऐसी धमकियों से डरने वाली नहीं है और अपना काम पहले की तरह जारी रखेंगी। एएमसी बांगर यांच्या ऑफिशियल मेल आयडी वरती अशा पद्धतीचा धमकीचा ईमेल आलेला आहे। मलाही त्या पद्धतीचा फोन आला होता। मलाही म्हणजे मला प्रशासनाकडून सांगितण्यात आलं की ह्या पद्धतीचं मी सांगितलं अशा पोकळ धमक्यांना आपण घाबरायचं नाही। जे माझे नियोजित असलेली संपूर्ण महानगरपालिकेची सर्व कामं आम्ही ह्या ठिकाणी जी मी नियोजित माझ्या मीटिंग्स होत्या त्या पण ह्या ठिकाणी चालू आहे। मुंबईकरांच्या जनतेसाठी जी हिताची कामं आहेत ती आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेली आहे। अशी धमक्या आम्हाला जर आलेत, मी ज्यावेळी मी महापौर झाले त्याचवेळी मी बांगलादेशी फेरीवाले, तो तर माझा पहिला अजेंडा होता की अशा पद्धतीने बांगलादेशी फेरीवाले जे आहेत ते त्यांना ह्या ठिकाणी 100% आम्ही उठवून मुंबईच्या बाहेर पाठवणार आणि मूळ मुंबईकरांना न्याय देणार अशा पद्धतीची आमचा जो विषय होता। मग मी या ठिकाणी महापौर म्हणून असेल की उपमहापौर म्हणून गाडी असतील, आम्ही सर्वजण नेहमीप्रमाणे काम करतोय। नेहमीप्रमाणे सकाळी जरी तो मेल मला कळाला तरी मी या ठिकाणी आलेले आहे। मी माझं काम केलेलं आहे। मला माझ्या गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे। मला माझ्या मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे आणि जे सुरक्षा प्रशासन आहे त्याच्यावरती मला पूर्ण विश्वास आहे। तर त्यामुळे अशा पोकळ धमक्यांना महापौर ऋतु तावडे घाबरणार नाही।